काय घातलंय ते त्यांचं स्वतःच असू शकेल का? 2 जणींचं असेल, 2 जणींचं नसेल, मग त्यांनी ते काय केलं, ते पुन्हा तरी कडून आणलं, बरोबर? म्हणजे कुणीतरी त्यांना ते दिलं. मग त्यांना असं कळलं की हा ही गोष्ट इथे लावायची आहे. ही जी जाणीव त्यांना झाली ती कोणीतरी त्यांना करून दिली की नाही. म्हणजे ज्या बाईने ती करून दिली किंवा ज्या त्यांच्या मैत्रिणींनी ती करून दिली ती सक्षम, कारण की तिच्याकडे होतं, तिने ती माहिती दुसऱ्याला दिली म्हणून ती सक्षम. माझ्याकडे माहिती असेल तर मी सबळ, म्हणजे माझ्याकडे माहिती आहे, माझ्याकडे ताकद आहे, माझ्याकडे कुवत आहे, पण ज्या वेळेला ती कुवत आपण इतरांना वाटतो त्यावेळेला आपण सक्षम होतो. आणि ती वाटताना जे काही धोके येतात, ज्या काही गोष्टींचे अडथळे येतात, आता आपण जरी ह्याच्यामध्ये चालत असतो, कुठे जंगलामध्ये एखाद्या पायवाटेवर चालत असतो, आम्हाला तर एवढं पण नाही चालता येत, पण तुम्ही करायला पटापट चालता, पण तिथे समजा मोठा दगड असेल तर तुम्ही दगड चढून जाता का वाजून जाता? हा, मोठ्यांनी बोला. बाजूनी जाता ना, त्या दगडाला फोडायला घेता का? मग त्या बाजूनी जाताना म्हणजे बाजूनी वाट काढून जाता की नाही पुढे, मग त्याला म्हणतात सक्षमीकरण. एखाद्या वेळा असेल तर तुम्हाला ठोकत बसणार.